शहरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून महिनाभरात मूर्तिजापूर शहरात 9 ते 10 ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडल्या आहेत। मात्र पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यात अद्यापही यश मिळाले नसतानाच पुन्हा एकाच परिसरात एकाच रात्री 2 घरफोड्या झाल्याची घटना घडली। मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील गणेशनगर स्थित असलेल्या शांतीनगर येथे शनिवार रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घराचा कंडी कोयंडा ताणून एकाच रात्री एकाच परिसरात 2 घरफोड्या करून एकूण दोन्ही घरातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 61,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली। विशेष म्हणजे चोरट्यांनी आजूबाजूच्या घरातील नागरिकांना आवाज येईल या भीतीपोटी चक्क परिसरातील इतर घरांना बाहेरून कडी लावून बंदिस्त करून ठेवल्याचे परिसरातील काही नागरिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। गेल्या महिनाभरातील सदर घटना ही 9 ते 10वी असून अद्यापही पोलिसांना चोरीचा सुगावा लावण्यात यश मिळाले नसल्याने शहरात नागरिक सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहरात गेल्या महिन्यात भरून सुरू असलेल्या चोऱ्यांचे सत्राचे गांभीर्याने घेऊन चोरट्यांचा विलंब बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून सर्व धरून येत आहे। घटनेचे पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात करीत आहे। हे आमचं जे गणेशनगर जवळ जे हे नगर आहे शांतीनगर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस घटना अशी घडली होती की आमचे जे फ्लॅट मधले जे भाडेकरू आहे खालचे दिनेश भाऊ भाई यांचं घर फोडलं गेलं। तर मी इथं राहायला इथंच होतो वरती त्यांच्या वरच्या माळ्यावर। तर माझ्या घराची बाहेरून सुद्धा कडी लावली होती आणि आमच्या समोर ज्या मॅडमला कैतवास मॅडम त्यांच्या सुद्धा घराची कडी लावलेली होती। मग सकाळी त्यांनी मला कॉल केला कैतवास मॅडमनी की काका हमारे घर की कडी बाहर से बंद है तो आप खोल दो। तर मग मी दार उघडायसाठी आलो तर माझ्याही घराची कडी लावलेली होती। मग आमचे जे वैराडे साहेब आहे वरती त्यांना मग मी कॉल केला। मग त्यांच्या मिसेस आल्या आणि त्यांनी ते आमचं दार उघडलं। मग मी जेव्हा खाली येऊन पाहिलं पार्किंग मध्ये काही घटना मला थोडंसं शंका आली की म्हटलं काहीतरी झालेलं असेल। खालच्या फ्लॅटवर आपल्या खालच्या माळ्यावर जे भाडेकरू होते राहायला दिनेश भाऊ आहे तर त्यांचं घर असं फुटलेलं आढळलं। तर मी आणि आमचे ते वरचे भडांगे साहेब आम्ही सर्वांना ते पाहिलं। नंतर मग मी जे घरमालक होते दिनेश भाऊ आहे त्यांना कळवलं। मग ते बाहेरगावी म्हणजे इथे अकोल्याला गेले होते। मग ते आल्या मग त्यांनी आल्यानंतर झाला आणि सदर अशी माहिती आहे। आम्ही काल दुपारी आम्ही म्हणजे 2 वाजता बाहेर गावी गेलो होतो म्हणजे अमरावतीला। तर रात्रीच्या सुमारास हे घटना घडलेलीच असेल। तर आज आम्ही दुपारी घरी आलो तर 2 वाजता म्हणजे आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं। तर 2 वाजता आम्ही घरात आलो ना तर म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त सामान पडलं। म्हणजे त्यामध्ये आमचं सामान गेलं, मुलीच्या तोरड्या झाल्या, 1 ग्रॅम सोन्याची पोत आहे, 4 करंडे गेले, माझी नथ पण गेली सोन्याची। किती ग्रॅम सोन्याची नथ 3 ग्रॅमची होती दादा। 3 ग्रॅम सोन्याची नथ गेली, मुलीच्या तोरड्या म्हणजे पूर्ण सामान आमचं घर पूर्ण असं पैसे 10,000 पर्यंत पैसे पण गेले दादा। कॅमेरामॅन अमेय आगळकरसह विदर्भ ब्युरोची प्रतीक कुरेकर CN न्यूज अकोला। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।